नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी। आजच्या व्हिडिओचे टायटल आहे सीईटी सेल कॉपी। बरेच विद्यार्थी आणि पालक इथे थोडेसे ऑफेन्सिव्ह होऊ शकतात की आपण असं कसं बोलू शकतो, पण मी तुम्हाला काही पुरावे दाखवेल आणि या व्हिडिओचे उद्देश जे आहे ते एवढंच आहे की तुम्ही हे पुरावे बघून तुम्हाला रिअलायझेशन झाली पाहिजे की सीईटी सेल इथून गोष्टी कॉपी करतं, ते आपण नक्कीच करायला हवे। त्यामुळे तुमचा स्कोर खूप बूस्ट होऊन जाईल। ठीक आहे, चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओची जी विनर होती तिचं नाव समृद्धीनी आव्हाड आहे, जिला 1500 रुपीजचं प्राइस भेटलेलं आहे। ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता। ठीक आहे, सबस्क्राइब करण्यासाठी पैसे नाही द्यायचे, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, आणि जोपर्यंत तुमचे कॅप राऊंड नाही होऊन जात, जोपर्यंत तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही भेटत, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देतो। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी फ्री मेंटरशिप प्रोव्हाइड करतोय। कोणाला काही डाऊट असला मी त्याला कॉल करतो, व्हॉइस मेसेज पाठवतो, प्रत्येक पोराला स्ट्रॅटेजीज वगैरे बनवून देतो। म्हणून प्लीज व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि टॉपर्स नोट्स वगैरे सगळे शेअर करतोय मी। ठीक आहे, सगळे नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये भेटतील, नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता। ठीक आहे, आता आपण बोलू सीईटी सेल कॉपी बद्दल। ठीक आहे, त्याआधी एक छोटीशी गोष्ट, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे। तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमचे येऊ शकतात सीईटी मध्ये। ठीक आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी सगळे टीचर्स तुमचे आयआयटीएन्स आहेत। लास्ट 10 वर्षापासून सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसओ, मेडिचे सांगी, थाडोमल असे टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जात आहे। तुम्ही जाणार याची मी गॅरंटी देतो। ठीक आहे, तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे तुमची 99 पर्सेंटाइल साठी। ठीक आहे, तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतील। प्रत्येक कॉन्सेप्टला, प्रत्येक न्यूमेरिकलला, प्रत्येक चॅप्टरचे पीवायक्यूज करून घेतलेले। ठीक आहे, की आजपर्यंत या चॅप्टरवरती कसे सीईटीने प्रश्न विचारले आणि त्यांना विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं असतं, प्रत्येक गोष्ट शिकवली आहे। ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली। काही जरी अडचण असली मला व्हॉट्सअपला विचारा। आता बोलू सीईटी कॉपी बद्दल। ठीक आहे, तर बघा एक छोटंसं अनालिसिस मी तुम्हाला सांगतो। 2024 मध्ये जे 2024 चे पेपर झाले पीसीएम किंवा पीसीबीचे, ठीक आहे, सगळ्या शिफ्टचे पेपर मी कन्सिडर करतो। प्रत्येक शिफ्टच्या पेपरमध्ये 60 ते 70 प्रश्न सेम टू सेम होते। 60 ते 70 मार्काचे प्रश्न। ठीक आहे, 60 ते 70 प्रश्न नाही, 60 ते 70 मार्काचे प्रश्न कुठून ना कुठून कॉपी केलेले होते विदाउट व्हॅल्यू चेंज। ठीक आहे, विदाउट व्हॅल्यू चेंज ऍज इट इज प्रश्न उचलला आणि इथे टाकला। किती मार्काचं बोलतोय मी? 60 ते 70। 70 मार्क जरी पकडले तुमचे, ठीक आहे, 70 प्लस अजून तुम्ही 40-50 मार्क जर घेऊन आले तर तुमचे 96-97 पर्सेंटाइल येऊन लागतात। तर 70 मार्काचे प्रश्न कुठून ना कुठून कॉपी झालेले होते। ही गोष्ट तुम्हाला समजते? ठीक आहे, आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो की हे कॉपी कुठून होतात। ठीक आहे, मॅक्झिमम प्रश्न मी तुम्हाला सांगू शकतो 30 ते 35 प्रश्न तुमचे हे पीवायक्यूज मधनं कॉपी होतात। लास्ट 5 ते 7 वर्षाच्या पीवायक्यूज मधनं कॉपी झालेले होते। ठीक आहे, तर बरेच विद्यार्थी मला विचारतात की सर एवढ्या वर्षाचे जर प्रश्न कॉपी होतात, एवढे पीवायक्यूज करणं अशक्य आहे आमच्यासाठी, आणि ही गोष्ट खरीच आहे। ठीक आहे, अशक्य, एवढे पीवायक्यू तुम्ही नाही करू शकत। पूर्ण गोष्ट माझी ऐका। ठीक आहे, आता तर फक्त 30-35 प्रश्नांबद्दल बोलतोय, बाकीचे 30-35 प्रश्नांबद्दल पण मी बोलणार आहे। ठीक आहे, पहिले हे 30-35 प्रश्न पीवायक्यूज मधून येणार आहेत। हे पीवायक्यूज तुमच्या तर होणार नाही, एवढे पीवायक्यूज होणं अशक्य आहे। कारण 2023 मध्येच एवढ्या शिफ्टचे एवढे पीवायक्यूज होते, 2022 मध्ये एवढ्या शिफ्टचे एवढे पीवायक्यूज, एवढं करणं शक्य आहे का? नाही। तर यासाठी तुम्हाला काय करायचंय, जे युनिक पीवायक्यूज असतात ते प्रॅक्टिस करायचे। युनिक पीवायक्यूज म्हणजे काय हो? युनिक प्रश्न काय असतात बाळांनो? युनिक प्रश्न म्हणजे सेम प्रश्न असतात, फक्त व्हॅल्यू चेंज। आता काय होतं, 2024 मध्ये आता एवढे शिफ्ट आले, एवढ्या शिफ्टचे बऱ्याच पेपरमध्ये सेम प्रश्न होते। जसं की पहिल्या शिफ्टमध्ये आला डेन्सिटी विचारली होती। ठीक आहे, तिसऱ्या पेपरमध्ये पण डेन्सिटी विचारण्याचा प्रश्न आला सॉलिड स्टेट मधून। ठीक आहे, फक्त काय केलं, ए ची व्हॅल्यू चेंज करून दिली, आर ची व्हॅल्यू चेंज करून दिली। फक्त व्हॅल्यू जेव्हा चेंज होतात ते युनिक प्रश्न असतात। आता ही युनिक प्रश्न जर तुम्ही प्रॅक्टिस केले ना, तर तुमचे हे 30 ते 35 मार्क फिक्स होऊन जातील। विदाउट व्हॅल्यू चेंज तुमचे क्वेश्चन कॉपी होऊ शकतात। आता युनिक प्रश्न कुठून भेटतील? आम्ही जे मॉक टेस्ट डिझाईन केलेले आहेत आणि क्रॅश कोर्स मध्ये जे सॉल्व्ह करून दाखवलेत प्रश्न, ते सगळे युनिक प्रश्न आम्ही चूज केलेले आहेत। ठीक आहे, कारण लास्ट 7 ते 8 वर्षाचे पीवायक्यू तुमच्याकडनं आता प्रॅक्टिस होणं इम्पॉसिबल आहे, कारण खूप प्रश्न आहेत बाळांनो, खूप प्रश्न आहेत। त्यासाठी आम्ही युनिक प्रश्न पिक केले आणि ते तुमच्या क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये टाकलेत, जेणेकरून तुमचे तेच प्रश्न मॅक्झिमम रिपीट होतील सीईटी मध्ये। ठीक आहे, पहिली गोष्ट झाली। आता पीवायक्यूज मधनं सीईटी कॉपी करणारच आहे, हे तुम्हाला मी 101% गॅरंटी देऊन सांगतो। आता दुसरी गोष्ट, अजून कुठून कॉपी होईल? तुमचे अदर सीईटीचे जे प्रश्न आहेत ना बाळांनो, आणि बोर्डचे जे एमसीक्यूज आहेत, तिथून सीईटी खूप कॉपी करतात। 30 ते 35 प्रश्न तिथून ऍज इट इज विदाउट व्हॅल्यू चेंज असतात, विदाउट व्हॅल्यू चेंज। मी काही पुरावे पण तुम्हाला दाखवेल, पीवायक्यूचे पुरावे मी तिथं दाखवले। आता अदर सीईटीचे पुरावे तुम्हाला इथं दिसत असतील। सेम टू सेम प्रश्न विचारलेत बाळांनो, सेम टू सेम।
विदाउट व्हॅल्यू चेंज. कर्नाटका सीईटी, WBJEE, गुजरात सीईटी अँड CUET, ये जे 4 परीक्षा आहेत या महाराष्ट्रात इंडियामध्ये खूप फेमस परीक्षा आहेत, स्टेट लेवल परीक्षा आहेत. इथून सीईटी सेल ॲज इट इज क्वेश्चन उचलते आणि आपल्या सीईटीमध्ये टाकते. 30 ते 35 प्रश्न तुम्हाला तिथूनच भेटतील. मागच्या 3 ते 4 वर्षाच्या यांच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला करून जायच्या आहेत. आता या प्रश्नपत्रिका कुठून भेटतील तुम्ही असं विचार करणार. या प्रश्नपत्रिकांचे जे प्रश्न असतात ना ते पण आम्ही मॉक टेस्ट आणि क्रॅश कोर्स मध्ये टाकून दिलेत. आणि जो विद्यार्थी क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये नाही, काही घाबरायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही स्वतः एक प्रश्नपत्रिका इंटरनेटवरून डाउनलोड करून प्रॅक्टिस करू शकता. ज्याला करायचं असतं तो प्रत्येक सिच्युएशन मध्ये करतो. मग आमचं काम काय, तुम्हाला फक्त सोपं करून देणं, की सगळे प्रश्न एक ठिकाणी टाकून देणं. ठीक आहे, त्यांना सॉल्व्ह करून दाखवणं. आम्ही पेपर लिहायला येणार आहेत का, तुमचे पेपर सॉल्व्ह करायला येणार आहेत का सीईटीचे? नाही, तुमचं काम सोपं करणं हेच माझं काम आहे, है ना. त्यामुळे तुम्ही हे प्रश्न संच नक्की करा. तुमचे 70 काय मी 80 ते 90 प्रश्न सांगतो, सेम टू सेम येतील रे बाळांनो, सेम टू सेम. ठीक आहे, आणि तुक्का मारून 20 मार्क्स मी तुमची हमी घेतोय. 20 मार्क्स तुमचे तुक्का स्ट्रॅटेजीजने येतील. पण ती तुक्का स्ट्रॅटेजी आता सांगणं योग्य आहे का माझ्यासाठी? नाही, ते तुम्हाला मी लास्ट मोमेंटला नक्कीच कळवेल प्रत्येक गोष्ट, ही माझं प्रॉमिस आहे. ठीक आहे, पण आता तुम्हाला या गोष्टींवरती फोकस करायचे. जे 70-80 मार्क फ्री आहेत ते करा ना बाळांनो, ते तर फ्रीचे आहेत ना तुमचे, है ना. तर हे नक्कीच करा. आणि क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये लगेच एनरोल व्हा, कारण लवकरात लवकर आम्ही रजिस्ट्रेशन बंद करतोय. त्यामुळे लवकर रजिस्टर करा. आणि मी गॅरंटी देतो तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुमचे नक्कीच चांगले पर्सेंटाईल येतील. कारण प्रत्येक गोष्ट कव्हर केली हो त्याच्यात, प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिक वे मध्ये. ठीक आहे, व्हॉट्सअपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी फ्री मेंटरशिप देतोय, लगेच जॉईन करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.